हिंगोलीसह परभणी, नांदेडमध्ये भूकंपाचे तीव्र धक्के. मध्यरात्री जमीन हादरल्याने नागरिकांची सुरक्षित ठिकाणी धाव. मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये मध्यरात्री भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले असून यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हिंगोली, परभणी आणि नांदेड या 3 जिल्ह्यांमधील अनेक भागात मध्यरात्री 1:37 भूकंपाचे हे धक्के जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4.7 इतकी नोंदविण्यात आली. हिंगोलीमधील शिरळी परिसरात 4.6 रिश्टर स्केलची नोंद झाली आहे. या भूकंपाच्या धक्क्यांमुळे नागरिकांनी रात्र जागून काढली. तसेच नांदेड शहरातील तरोडा नाका, मालेगाव, कावरानगर, निळा रोड या भागातील नागरिकांना भूकंपाचे धक्के जाणवले. हिंगोली जिल्ह्यात मागील काही वर्षांपासून भूकंपाची मालिका सुरूच आहे. सतत होणाऱ्या भूकंपामुळे नागरिक भयभीत झाले आहेत. गुरुवारी सकाळी 1:37 4.6 रिक्टर स्केलचा भूकंप झाला असून शिर्डी, तालुका वसमत हे भूकंपाचे केंद्रबिंदू असून खोली 10 किलोमीटर आहे. त्यानंतर दुसरा धक्का 2:15 3.6 रिक्टर स्केल, त्यानंतर 2:17 3.9 रिक्टर स्केल, तर 3:23 4.1 रिक्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असून त्याचे केंद्रबिंदू काकडदाभा, औंढा नागनाथ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या भूकंपाचे धक्के वसमत, हिंगोली, कळमनुरी व औंढा नागनाथ तालुक्यात अधिक तीव्रतेने जाणवले आहे. ग्रामीण भागातील गावकऱ्यांनी रात्र जागून काढली आहे. आमदरी येथे एका घराची भिंत कोसळली असून 10 ते 12 घरांना तडे गेले आहेत. तसेच पांगरा शिंदे गावात 50 ते 60 घरांच्या भिंतींना तडे गेले आहेत. या भागात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. तसेच हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता म्हणाले की जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून जाऊ नये. आपत्कालीन परिस्थितीशी सामना करण्यास प्रशासन सज्ज असून स्थानिक यंत्रणांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत. नागरिकांनी कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये. आपत्कालीन परिस्थिती किंवा नुकसान आढळल्यास तातडीने प्रशासनाशी संपर्क साधावा. नागरिकांनी समाजात भीतीचे वातावरण निर्माण होईल अशा प्रकारचे संदेश समाज माध्यमांमधून पोस्ट करू नये. सर्व हिंगोलीकरांना माझा नमस्कार. सर्वांना असं माहिती आहे की काल रात्री जे आहे आम्हाला 4 वेळा जे आहे ते भूकंपाचे झटके एक्सपिरियन्स झालेले आहे. त्याच्यामध्ये जे आहे आपल्या 1:54 ला एक भूकंपाचा झटका आला होता, 2:17 ला एक भूकंपाचा झटका आला होता. त्याच्यानंतर पण 3:26 पर्यंत जे आहे ते 4 भूकंपाचे झटके आम्हाला जाणवलेले आहे. त्याचे जवळपास जे आपले भूकंपाचे मॅग्निट्यूड होते, म्हणजे आपले तीव्रता होती, त्याच्यामध्ये जवळपास 4, 4.25, 4.5 पर्यंत आपली भूकंपाची तीव्रता गेलेली आहे. परंतु आता सोशल मीडियामध्ये जे आहे बरेच आव्हान असे होऊ लागलेले आहे की आता भूकंप परत येणार आहे, आता काय करायचं आहे, पुढे काय करायचं आहे, अशाप्रमाणे आपण सोशल मीडियाची जी अफवा आहे त्याच्यावरती आपण विश्वास ठेवू नका. आपण जे आहे आपल्या भूकंप एक नैसर्गिक घटना असतो, त्याच्यामध्ये जे आहे आपलं आता नुकसान जे काही झालेलं असतील त्याच्यामध्ये आमची टीम जे आहे ते आज आपल्या ठिकाणी जे आहे ते पंचनामा आपले करून घेणार आहे. आपण सोशल मीडियाचे कोणत्याही मेसेजेसवर किंवा आव्हानावरती ते आपण हे पसरू नका. आपल्या जे आहे भूकंप येतील मग आम्ही जे आहे प्रशासन याच्यामध्ये सुसज्ज आहे आणि त्याच्यामध्ये आपण योग्य जे कार्य आहे तो आम्ही करून घेणार आहे. धन्यवाद.